रसिका हो नमस्कार. काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत. एक कथा सादर करते आहे. कथेचं शीर्षक आहे घटस्फोट. लेखक विक्रम इंगळे, अभिवाचक नेहा पुजारी. कथा घटस्फोट. आज आम्हाला सेपरेट होऊन जवळजवळ वर्ष झालं होतं. या एका वर्षात मी जे कमावलं त्यापेक्षा जास्त गमावलंच होतं. वर्षभर आमचं बोलणं नसल्यासारखंच. फक्त सौम्या, आमची मुलगी जी तिच्याबरोबर राहायची, तिला भेटायला गेलो की तोंड देखलं बोलणं व्हायचं. आज माझ्या हातात आमच्या घटस्फोटाच्या फायनल हिअरिंगची नोटीस होती. विचाराला तिलाही मिळाली असेल. तिलाही माझ्यासारखं भरून येत असेल. तिलाही माझ्यासारखी कुठेतरी सल जाणवत असेल. मी व्हॉट्सॲपवर तिचा मेसेज बॉक्स ओपन केला. तब्बल 1 वर्षानंतर मी तिला काही मेसेज करत होतो. हाय, तुला पण नोटीस मिळालीच असेल. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, यथा काष्ठमच काष्ठमच. याचं गदिमांनी फार चपखलपणे भाषांतर करून ते गीत रामायणात वापरलं आहे. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. अगदी तसंच तुझं आणि माझं आहे. कधी भेटलो, कुठं भेटलो हे एक वेळ तारीखवार कळेल, पण का भेटलो माहीत नाही. आपलं भेटणं हे विधिलिखित होतं. पाहता क्षणीच तू मला आवडलीस. तुझ्या साधेपणात खुललेल्या सौंदर्याने मला वेड लावलं. त्यातून तुझं हसणं, अगदी जीव घेणं. पाहता क्षणी एकमेकांवर विश्वास बसला. एक आंतरिक आवाज आला, यू कॅन ट्रस्ट. सगळं एकमेकांना सांगितलं. असं वाटलंच नाही की कालच भेटलोय. एकमेकांना समजून पण घेतलं. किती बोलत होतो ना आपण. रादर तू जास्त बोलायचीस आणि मी ऐकायचो. खरं म्हणजे तू बोललेली मला आवडायचं, खूप आवडायचं. त्या गोड बोलण्यात आणि त्या विचारात मी हरवून जायचो. सारखे तुझे विचार, दिवस रात्र. असं करत करत तू माझ्या मनात खूप खोलवर उतरलीस. मग माझ्या कवितांमधून आणि नंतर माझ्या कथांमध्ये. तुला आठवतं, तू तुझं मन माझ्यासमोर मोकळं करायचीस. त्यावेळी माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये छान मनमुराद दिलखुलास संवाद चालायचा. तेव्हा मी तुझ्यावर, आयुष्यावर कविता करायला लागलो. त्यावेळी तुझं मन एक खुली किताब होतं. ते मन जाणता जाणता मी तुझा आणि तू माझी कशी झालीस हे कळलंच नाही. माझ्या कविता आणखी बहरल्या. मी तुला वेगवेगळ्या रंगात बघायला लागलो. कधी पावसात भिजलेली, तर कधी कुठल्या तरी चित्राकृतीप्रमाणे. प्रत्येक वेळी तुझं रूप किती आकर्षक होतं आणि मी त्याच सौंदर्याला लिहित गेलो. माझं प्रेम आणखी उत्कट झालं. पण आपल्यामध्ये कळत नकळत काही रेषा आणि काही भिंती उभ्या राहिल्या. मला जाणवायला लागलं की मी जी दोर पकडून ठेवली आहे ना, त्याच्या दुसऱ्या टोकाला कोणीच नाहीये. मी ज्या बंधनात तुझ्याबरोबर स्वतःला बांधलं होतं ते बंधन माझं नाहीये. कदाचित तुलाही तसंच वाटलं असेल. कदाचित काही गोष्टी तुला हव्या तशा झाल्या नाहीत, मान्य आहे. काही गोष्टी मला हव्या होत्या तशा झाल्या नाहीत. पण ह्याचं दुःख नाही. दुःख ह्याचं आहे की काहीतरी संपवावं लागतंय. आमच्या दोघांच्याही हातात घटस्फोटाचे पेपर होते. दोघेही शांत, निर्विकार होतो. कोणीच जिंकलं नव्हतं. दोघंही हरलो होतो. केस चालू असताना जेव्हा कोर्टामध्ये भेट व्हायची तेव्हा कधीच ओळख नसल्यासारखे एकमेकांना बघायचो. पण त्या नजरा आज अपराधी झाल्या होत्या. दोघांच्याही मनात एक गिल्ट होती. सौम्याला, त्या लहान लेकराला आमच्यामुळे सहन करावं लागते. आमचे इगो इतके मोठे आहेत की त्यापुढे आम्हाला त्या निरागस जीवाची काहीही फिकीर नाहीये. काय गंमत आहे ना.
कोर्टात एकमेकांविरुद्ध काय बोलायचं हे वकील आम्हाला सांगायचा. त्यातल्या बऱ्याच गोष्टी मला बोलायच्याच नव्हत्या. पण असं बोलला नाही तर घटस्फोट होणार नाही, या दबावाला मी बळी पडलो होतो. मला खात्री आहे ती पण अशाच दबावाला बळी पडली असणार. बऱ्याच वेळा भावनेच्या भरात चुकीच्या गोष्टी पण बोलल्या गेल्या. लगेच घेतलं स्वतःला सावरून, पण त्याबद्दल माफी मागायची तर परत इगो आड येत होता. आपल्या बाजूने निकाल लागला म्हणून दोन्हीकडचे वकील खुश होते. ज्यांना वाटत होतं आमचा घटस्फोट व्हावा असे नातेवाईक सुद्धा आता खुश होतील. दोघांच्या आईबाबांच्या डोळ्यात मात्र संमिश्र भावना होत्या. त्यांना कळत नव्हतं की हा मोकळा झाला म्हणून आनंद मानावा की हा आता एकटा आणि एकाकी म्हणून दुःख. मी मात्र शून्यात हरवलो होतो आणि ती विमनस्क अवस्थेत बसली होती. कोणे एकेकाळी आम्ही एकत्र उभे होतो आणि आज हा एक क्षण असा आहे की आम्ही एकमेकांच्या समोर उभे आहोत. कोणे एकेकाळी मी तिच्या डोळ्यात स्वप्न पाहिली होती आणि आज असा क्षण होता की आम्ही समोरासमोर असून सुद्धा नजर चुकवत होतो. मी माझ्या आणि तिच्या आईबाबांना विनंती केली, तुम्ही व्हा पुढे, मी हिला अर्ध्या तासात घरी सोडतो. तिनं सुद्धा मानेनच तिच्या आईवडिलांना जाण्याची खूण केली. मला तेवढंच समाधान वाटलं की नातं तुटलं असलं तरी अजूनही विश्वासाचा एक धागा बाकी आहे. चल जरा कॉफी घेऊ. आम्ही ड्राईव्ह करून नेहमीच्या कॉफी शॉपमध्ये आलो. त्या शॉपमध्ये आमच्या टिपिकल टेबलवर लग्नाआधीच्या डेटिंगच्या आठवणी घर करून आहेत. अभिनंदन, तुला जे हवं होतं ते मिळालं, ती म्हणाली. तूही जिंकलीस की, घटस्फोट मिळवलास. घटस्फोटाने मी काय जिंकलं? मी काहीच बोललो नाही. तशी ती म्हणाली, कोण जिंकलं माहीत नाही, पण सौम्या मात्र हरली. खूप काही हरवून बसली. मला जाणवत होतं खूप काही चुकलंय माझ्याकडून आणि तिच्याकडून सुद्धा. पण घड्याळाचे काटे आता बरेच पुढे सरकले होते. कॅलेंडरची बरीच पानं आता उलटली गेली होती. कोर्टात तुझ्या वकिलाने मी चारित्र्यहीन असल्याचा आरोप केला आणि तू गप्प राहिलास. तिच्या आवाजात दुःख जाणवत होतं. ते माझं चुकलं, मी कबुली दिली आणि म्हणालो, आणि तू? मी तुझा पैशासाठी छळ करत होतो, तुला मारायचो. नाही, पण माझ्या वकिलाच्या असल्या आर्ग्युमेंट्सवर मी पण गप्प राहिले. हा माझाही मूर्खपणा झाला. पण तुला खरं सांगू, या वर्षभरात एवढा मानसिक ताण सोसलाय ना की माझी सगळी विचारशक्तीच मी हरवून बसले. खरंय, मी सुद्धा. बोलता बोलता तिच्या हातून कप हिमकळला आणि गरम कॉफीचे थेंब तिच्या बोटांवर पडले. अगं सावकाश पोळेल, जपून धर जरा, मी नकळत बोलून गेलो. तिनं चमकून माझ्याकडे पाहिलं. तुझी पाठ दुखायची थांबली का ग? मी विचारलं. पूर्ण नाही अजून, फार दुखायला लागली तर पेन किलर घेते. तू पाठीचे एक्सरसाइज पण नीट करत नाहीस. माझ्या बोलण्यातली खिन्नता मिश्रित उद्विग्नता मलाच जाणवली. तुझा मायग्रेन अजून त्रास होतो का रे? तिच्या आवाजातला तुटकपणा कमी झाला होता. हा, म्हणजे डॉक्टर म्हणालेत स्ट्रेस कमी कर, म्हणजे मग मायग्रेनचाही त्रास कमी होईल. सकाळी प्राणायाम योगासनं करतोस का? मी काही उत्तर न देता शांत बसलो. ती एकटक माझ्याकडे पाहत होती. ओढवलेले तिचे डोळे माझ्या चेहऱ्यावरचा तणाव वाचत होते. तिच्या डोळ्यावरून वाटत होतं की ती काल रात्री झोपली नसावी.
तुला आत्ता 50 लाख रुपये द्यायचे आहेत मला. माझ्या या बोलण्यावरती काहीच बोलली नाही. एक 15 दिवसात आपला बावधनमधला फ्लॅट तुझ्या नावावर करतो. अरे तो तर 90 लाखाचा आहे, तुला फक्त 50 द्यायचे. आय नो, पण राहू दे. सौम्या पण मोठी होते, खर्च वाढतील. मग जाऊ दे, काही नाही. तिनं तिचं बोलणं अर्धवटच बंद केलं. बोलता बोलता तिनं डोळे पुसले. मला देखील भरून आलं होतं, पण माझ्यातला पुरुष मला अडवत होता. दोघंही शांत बसलो. मनातले कोलाहल आता कमी झाले होते, त्यामुळे बाहेरचा आवाज जाणवत होता. दोघंही भरून आलेल्या मनांनी एकमेकांना पाहत होतो. मला काही बोलायचंय, मी मनाचा हिय्या करून म्हणालो. बोल ना. तिच्या आवाजातला तुटकपणा आता पूर्णपणे गेला होता. भेटीचे शेवटचे काही क्षण राहिले असल्याचं तिला जाणवत होतं. हो, पण बोलायला जरा भीती वाटते. पैशाचा काही प्रॉब्लेम आहे का? सरळ सांग. कदाचित मला जे बोलायचं आहे पण मी बोलू शकत नाही असं पण असेल. पण तिच्या या बोलण्याने मला धीर आला. तुला खरं सांगू, या 1 वर्षाच्या काळात असे अनेक क्षण आले जिथं मी तुला खूप मिस केलं. होय, खरंय. लग्नाआधीचे आणि नंतरचे गोल्डन डेज पण मी नाही विसरू शकत. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. मी टिश्यू स्टँड तिच्याकडे सरकवत घोकऱ्या आवाजात म्हणालो, जे झालं ते झालं. दुर्दैवाने दोघेही त्याला आपण जबाबदार आहोत. आपण आपल्या नात्यापेक्षा इगोला जास्त महत्त्व दिलं. गोष्टी नीट शांत डोक्याने एकमेकांशी बोलून सोडवता येतात हे माहिती असून सुद्धा आपण वितंडवाद आणि मतभेद यांना प्राधान्य दिलं. कदाचित 1 वर्षापूर्वी आपण आत्ता बसलोय तसं बसून बोललो असतो तर ही वेळ आपल्यावर नसती आली. अर्थात ही सगळी पश्चातबुद्धी, सगळं होऊन गेल्यावर सुचलेलं शहाणपण. थोड्या पॉज नंतर मी कंटिन्यू केलं. पण आपण अजूनही आपल्या आयुष्याला एक वळण देऊ शकतो. कसलं वळण? तिच्या बोलण्यातून काहीतरी तुटल्याचं दुःख जाणवत होतं. आपण परत एकमेकांना चान्स देऊ. आपण परत एकदा एकत्र येऊन राहू. तू, मी, सौम्या एका नवरा बायको बरोबरच पूर्वीसारखे मित्र म्हणून राहू. थोडा मी माझा इगो बाजूला ठेवतो, थोडा तू देखील ठेव. थोडा मी माझा आनंद आणतो, थोडा तू पण आण. काही दुःख वेदना ज्या वाटेत येतील त्या वाटून घेऊ. आपल्या हृदयातील प्रेमाची कवाडं जरा उघडू. गैरसमजाची जळमटच झाडून टाकू. जरा फ्रेश हवा आत आली की सुखाचं आयुष्य परत सुरू होईल. ती अवाक होऊन पाहत होती. अरे पण हे पेपर, हा घटस्फोट. घालचुलीत आपल्या होणाऱ्या फालतू वादांच्या लाकडांबरोबर ही कागद पण जाळून टाकू. मी उद्याच जातो वकिलाकडे आणि त्यांच्यातर्फे कोर्टाला विनंती करतो, आमचा डिवोर्स रद्द करण्यात यावा. व्हॉट से? तिच्या चेहऱ्यावरचा तणाव पूर्ण गेला होता. हलकेच हसून ती म्हणाली, अरे ते जज आपल्याला वेडं म्हणतील. पहिलीच केस अशी असेल जिथं डिवोर्स घेतल्यावर नवरा बायको दुसऱ्याच दिवशी येतात, तो कॅन्सल करा म्हणून विनंती करतात. 1 वर्षानंतर दोघेही एकत्र मनमोकळेपणाने हसलो. थोडं रिलॅक्स झाल्यावर म्हणालो, हे बघ, एक काम करू. मी आणि तू तुझ्या आणि माझ्या आईबाबांना जाऊन भेटू आणि झालेल्या मूर्खपणाची कबुली देऊ, त्यांची माफी मागू. आपल्या अहंकारापायी त्या चौघांनाही आपण खूप मनस्ताप दिलाय. आणखी एक सांगू, तुझ्यापासून दूर राहिल्यावर मला कळलं मी काय मिस केलं आणि काय हरवलं ते. मी कबुली दिली. तिनं माझा हात हातात घेऊन थोपटला. माझंही काही वेगळं नाही अरे. त्या स्पर्शात मला पूर्वीची आश्वासकता मिळाली आणि पुन्हा नव्याने ती मिळाली.
विक्रम इंगळे यांची ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.